शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. हा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि तो म्हणजे आपल्याला 22 जुलै पासून जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तर काही भागांमध्ये आपल्याला 22 तारखेला पहाटेपासूनच पाऊस सुरू होणार आहे. मग तो कोणता जिल्हा कोणता तालुका असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. तर आता काही ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र सुरू असल्यामुळे 22 जुलै पासून जो मध्यरात्रीपासूनच जो पाऊस सुरू होणार आहे तर त्या भागात आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण व्हिडिओला. पावसाची शक्यता कुठून कुठे आपल्याला बघायला मिळत आहे. आता 22 तारखेला पहाटेच्या सुमारास आणि सकाळचं वातावरण जर बघितलं तर आपल्याला पावसाची जी शक्यता आहे तर आता मुंबईपासून आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी मुंबई, बोईसर, वसई विरार, नवी मुंबई, बदलापूर आहे, तसेच लोणावळा, पेन, मुरुड, झंझरा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण या ठिकाणी आणि रत्नागिरी या भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी वाडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिकच्या भागातही आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर घोटी, शहापूर इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच सिन्नरमध्ये जोरदार पाऊस आहे. अकोला, संगमनेर या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे. नाशिक सिटीमध्ये जर बघितलं तर सिटी भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस, पण तो थोडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे. आणि त्याचबरोबर लाखलगावाची चिंचोली आहे, या ठिकाणी लवितचा भाग या ठिकाणी आहे, सिन्नर, मुसळगाव आहे, बारगाव, पिंपरीचा भाग आहे, निमगाव, सिन्नर आहे, बेंडाळे आहे, म्हाळसाकोरे या संपूर्ण ठिकाणी आपल्याला सायखेड्याचा काही भाग आहे. इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता, तर ओझर आहे, दिंडोरी आहे, तसेच पिंपळगाव, वसई ह्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. लासलगाव, पाटोडा, येवला, कोपरगाव, तसेच या ठिकाणी कोपरगावच्या काही भागात वैजापूरमध्ये आपण बघू शकतो, शिर्डी, जवळके, वावी इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हे जे वातावरण आहे हे आपल्याला 22 तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की मध्य प्रदेशमध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आणि तो आणखी तीव्र होणार आहे संध्याकाळपर्यंत. म्हणजे आणखी कोणकोणत्या भागात प्रवास असणार आहेत याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. सकाळी सकाळी जर बघितलं तर धुळे, नवरी या ठिकाणी आपल्याला कापडण्याचा काही भाग या ठिकाणी आहे, पोरला आहे, इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. एरंडोलचा भाग या ठिकाणी आहे, धारणगाव आहे, अंबळनेर आहे. जोरदार पाऊस आपल्याला पहाटेपासूनच बघायला मिळत आहे. धोंडाचीचा, चिमठाणे, अंबळनेर या ठिकाणी जोरदार पाऊस, तर शहादा, तालुका, नंदुरबार या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतरत्र भागामध्ये रिमझिम पाऊस सुरूच असणार आहे. आणि आणखी अंचलपूर आहे, अमरावती आहे, अरवी, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ, पंढरकवाडा आहे, चिमूर आहे, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस, तर गोंदियामध्ये अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. त्यानंतर आज दिवसभराचा अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. तर त्यानंतर आणखी मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. तर तो बदल म्हणजे आपल्याला तुमसर, तिरोळा, गोंदिया, भंडारा, साकोली या ठिकाणी अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस येऊ शकतो. शक्यता या ठिकाणी मध्यम ते जोरदार असणार आहे, परंतु पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर त्याचबरोबर आपण उमरेड, पवनी या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आणखी मोठा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर इकडे नाशिक भागात रिमझिम पाऊस सुरूच राहील. नंदुरबारमध्ये पाऊस वाढणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारनंतर बदल होईल आणि तो बदल म्हणजे गोंदियामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, बोईसर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर अकोला आणि संगमेरच्या काही भागात रिमझिम पाऊस, तर नाशिकमध्ये रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहे. त्यानंतर आपल्याला धुळ्याच्याही काही भागात आपल्याला जोरदार पाऊस अधूनमधून सुरूच राहणार आहे. मित्रांनो, संध्याकाळनंतर पुन्हा एकदा बदल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर तो बदल म्हणजे जळगाव भागात आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये आपल्याला भुसावळ आहे, यावल आहे, नावी, रावीर या ठिकाणी मुक्ताईनगर आहे, इथे जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर अंबळनेरचा काही भाग आपण बघू शकतो, इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर चोपडा आहे, धुळे, चिमठाणे आणि साक्री या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे 22 तारखेला दिवसभरामध्ये जो पाऊस येणार आहे तो जोरदार, कधी हलका, कधी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आपल्याला 22 तारखेला त्या भागात बघायला मिळत आहे. तसंच वर्धा, हिंगणघाट, चिमूर, उमरेड या ठिकाणी, पंढरकवाडा, वारोरा, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा, गडचिरोली, चामोर्शी इथे सुद्धा पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची वर्तवली जाणार आहे. नाशिक भागामध्ये दिवसभर सिटी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. कधी हलका असेल तर कधी थोडा जोरदार असेल, पण अति जोरदार या ठिकाणी नाहीये. तर इतरत्र भागामध्ये जर बघितलं, नांदेड, परभणी या ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. मुंबईसह वसई विरार, बोईसर या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम पाऊस, तसेच त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा इथे जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आता त्यानंतर आपण 22 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर 22 तारखेला मध्यरात्री आपल्याला त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा, कडाळे या ठिकाणी तसेच घोटी आहे, इगतपुरी आहे, अति जोरदार पावसाची
शक्यता, तर नाशिक भागामध्ये मध्यरात्री पाऊस वाढू शकतो. दिंडोरी, निफाड, येवला, मनमाड या ठिकाणी सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर 22 तारखेला कोपरगाव भागामध्ये आणि वैजापूरमध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे. तर या ठिकाणी निमगाव, सिन्नर, डोबेर, दापूर या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. त्याचबरोबर वावी जवळची शिर्डी या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता आहे. संगमेर आणि आश्वी लोणी या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. मध्यम स्वरूपाची आहे. मांडवेच्या काही भागात, राहुरी आहे, घोडेगावचा काही भाग या ठिकाणी आहे. गंगापूरच्या काही भागात सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे, परंतु हलका मध्यम पाऊस सुरूच राहील. आता मध्यरात्री 22 तारखेला जर बघितलं तर 22 तारखेच्या मध्यरात्री आपल्याला शेगाव, अंबळनेर, बोदवड, मलकापूर या ठिकाणी, नांदूर आहे, मोठाला, बुलढाणा, गिरडा, जाफराबाद या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस वाढणार आहे. तर पाचोरा, जळगाव या ठिकाणी, पोरला, धारणगाव, अंबळनेर, धुळे, चिमठाणे, दोंडाचीचा आणि नंदुरबार या ठिकाणी आपल्याला आणखी जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो नांदूर